नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जसे की आता सर्वांना माहिती आहे, सरकारी योजनांचे पैसे हे DBT लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात. हे बरेच जणांना माहीत असेल व बरेच जणांना माहीत नसेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे आधारसोबत बँक सीडिंग कसे करायचे, तेही घर बसल्या. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला Google Chromeमध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे npci.org.in. हे टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची वेबसाईट ओपन झालेली दिसेल. इथे आल्यानंतर तुम्हाला हा 2 नंबरचा ऑप्शन दिसत आहे कन्झ्युमर, यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सारे ऑप्शन बघायला मिळतील. यामध्ये तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल बेस यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही यावरती क्लिक कराल, क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होणार आहे. या विंडोवरती तुम्हाला टायमर दिलेला असणार आहे. इथे तुम्ही पाहू शकताय सेशन एक्सपायर इन 7 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. जवळपास 8 मिनिटाचा हा टाईम आहे. आता इथे तुम्हाला आधार बँकेमध्ये लिंक करण्यासाठी तुम्हाला इथे भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे तुम्हाला आधार सीडिंगचा ऑप्शन दिसत आहे. यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. तर कस्टमरचा जो आधार नंबर आहे तो आपण इथे टाकून घेणार आहे. आपण इथे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार या ठिकाणी तुम्हाला सीडिंग यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं बँक अकाउंट निवडण्यासाठी विचारेल. तर तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते या लिस्टमधून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जी बँक तुमची आहे, ज्या बँकेसोबत तुम्हाला आधार सीडिंग करायचे आहे ती बँक आपण इथून सिलेक्ट करून घेणार आहे. त्यानंतर इथे सीडिंग टाईप विचारलेला आहे. इथे तुम्ही फ्रेश सीडिंग म्हणजेच पहिल्यांदा सीडिंग करत असाल तर फ्रेश सीडिंग हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला बँक अकाउंट नंबर विचारलेला आहे. अकाउंट नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म अकाउंट नंबर या ठिकाणी परत एकदा तोच बँक अकाउंट नंबर रिपीट एंटर करून घ्यायचा आहे. चला तर मी पटापट एंटर करून घेतो व त्यानंतरची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून घेतलेला आहे. अकाउंट नंबर पहिल्या ठिकाणी व कन्फर्म अकाउंट नंबर या ठिकाणी देखील अकाउंट नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला हे जे चौकोन बॉक्स आहेत याला टिक करायचे आहेत. त्यानंतर खाली आपल्याला इथे कॅप्चा कोड विचारलेला आहे. हा कॅप्चा कोड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकून घेतल्यानंतर आपल्याला OTP सेंड करायसाठी विचारेल, तर आपल्याला OTP सेंड करून घ्यायचा आहे. कॅप्चा आपण टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला प्रोसीड बटन दिसेल, यावरती एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशनचं हे पेज ओपन झालेलं दिसेल. यावरती आपल्याला एक टिक करायची आहे. ॲग्री अँड कंटिन्यू यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत एकदा खाली यायचं आहे, ॲग्री अँड कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर आपला कॅप्चा इथे परत एकदा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे. टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला OTP विचारला जाईल. तर हा OTP आधारसोबत जे रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावरती पाठवलेला आहे. हा OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP आपला टाकून झालेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला सबमिट या बटनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. जसे आपण सबमिट बटनवरती क्लिक करू त्यानंतर आपलं पेज जे आहे ते लोडिंग होणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला प्रेस ओकेचं ऑप्शन दिसेल, यावरती आपल्याला ओके करायचं आहे. आणि अशा रीतीने आपला एक हा टायमर ब्ल्यू कलरची पट्टी जी आहे ते पुढे सरकताना दिसेल. आधार सीडिंग इज इन पेंडिंग स्टेटस. त्यानंतर हा इथे रेफरन्स नंबर आपल्याला मिळालेला आहे. हा रेफरन्स नंबर आपल्याला कॉपी करून ठेवायचा आहे. नंतर आपल्याला याच्यावरून स्टेटस जे आहे ते चेक करता येऊ शकतं. तर इथे तुम्ही पाहू शकताय सीडिंग स्टेटस रिस्पॉन्समध्ये बँक होल्डर नेम मिसमॅच हा एक एरर आलेला आहे. तर हे अकाउंट जे आहे ते ऑनलाईन आधार सीडिंग होणार नाही, कारण की यामध्ये
अकाउंट होल्डरचं नाव जे आहे ते अकाउंटवरती आणि आधार कार्डवरती मॅच होत नाही आहे, मिसमॅच आहे, त्यामुळे हे फेल होत आहे. त्यामुळे तुम्हाला बँकमध्ये जाऊन KYC करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे अकाउंट जे आहे ते ऑनलाईन आधार सीडिंग करता येणार आहे. व बाकीच्यांना हा एरर जर नाही आला तर तुमचं अकाउंट जे आहे ते आधार सीडिंग ऑनलाईन 1 ते 2 दिवसामध्ये होऊन जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.